वाहे टाळे गाये नाचे वाहे टाळे साधन कली उत्तम हे काय जाणो तरले किती नावायते या बैसा सायासाचे नाही काम सायासाचे नाही काम घेता नाम विठोबाचे काय जाणो तरले किती नावायते या बैसा तुका म्हणे निर्वाणीचे तुका म्हणे निर्वाणीचे शस्त्र साचे हे एक काय जाणो तरले किती. बघा अनेक गोष्टीमध्ये प्रत्येकाचं मतमतांतर असू शकतं. अनेक लोकांचं अनेक गोष्टीमध्ये प्रत्येकाचे मत वेगळे नाही. प्रत्येकाचे मतमतांतर कशी आहे ही भिन्न भिन्न प्रकारची आहे, वेगळ्या वेगळ्या प्रकारची आहे. पण सर्वांचं एक मत येऊ शकतं ह्या बाबतीमध्ये. आज गरिबापासून तर श्रीमंतापर्यंत, तरुणापासून तर वृद्धांपर्यंत, पुरुषांपासून तर स्त्रियांपर्यंत आज प्रत्येकाची जी मूलभूत अपेक्षा आहे, मनुष्य रात्रंदिवस जी अपेक्षा करतो ही कशाची करतो? सुख. त्याचं सरळ उत्तर आहे सुखाची. मज लागी दुःख व्हावे आयुष्य कोणी भावे ना जीवे. जगाच्या पाठीवर मला फक्त दुःखाचीच प्राप्ती व्हावी अशी कोणी अपेक्षा करत नाही. सुखाची अपेक्षा केल्याशिवाय राहत नाही. पण काय गंमत आहे बघा, ज्या सुखाची आम्ही नित्य अपेक्षा करतो ते सुख आमच्याकडे येत नाही आणि नको ते दुःख आम्हाला भोग दिल्याशिवाय राहत नाही. काही मोठी गंमत आहे की नाही? मनुष्य रात्रंदिवस अपेक्षा करतो. कशाची करतो? तो सुखाचीच करतोय. जगाच्या पाठीवर अशी एकही व्यक्ती सापडणार नाही दुःखाची अपेक्षा करणारी. आणि मी तुम्हाला सांगू जातो आता पूर्वीचा आणि आताचा मोठा फरक झालेला आहे. आज पूर्वीचा जर विचार जर केला 5-25 वर्षाचा पाठीमागचा कालावधी आठवा, लोकांनी खाण्यावरही दिवस काढले दुसऱ्यांच्या घरी. फक्त आमच्या मुलाला काय करा, खाऊ घाला. म्हणजे प्रश्न होता खरा कशाचा? खाण्याचा. आज तसं पाहायला गेलं तर आज खाण्याचा प्रश्न मिटलाय. आज खाण्याकरता कोणाचकडे कमी नाही. जो वर्ग स्वयंपाक झाल्यानंतर भांडे घासण्याकरता यायचे, स्वयंपाक घेऊन जायचे, आज त्यांच्याकडे सुद्धा खाण्याकरता भरपूर आहे. म्हणजे खाण्याचा प्रश्न खऱ्या अर्थाने काय झालाय? मिटलाय. आणि प्रश्न निर्माण झालाय सुखाचा. माणसं बोलता बोलता सहज म्हणतात, महाराज एखाद्या खायला नसलं तर बरं, पण माणूस कसा पाहिजे? सुखी पाहिजे, आनंदी पाहिजे. आणि आज बघा प्रत्येकाला काही ना काहीतरी दुःख आहे. माणसं बोलता बोलता सरळ म्हणतात सगळं चांगलंय, सगळं चांगलंय, पण बस पण शब्द आला का सर्व चांगलं आहे त्याच्यावर पाणी फिरतं. पण शब्द निर्माण झाला रे झाला का सर्व चांगलं आहे त्याच्यावर पाणी फिरलं जातं. मी नेहमी सांगत असतो, मंदिर नसलेलं गाव सापडे. अजून त्या गावामध्ये काय नाही? मंदिर नाही. मंदिर नसलेलं गाव सापडेल, पण दुखी नसलेला माणूस सापडू शकत नाही. त्याला काही ना काहीतरी प्रकारचं त्याला दुःख आहे. प्रत्येकाला एक दुःख नाही. एक दुःख सर्वांना नाही आणि सर्वांचं दुःख एक नाही. प्रत्येकाचं दुःख आहे भिन्न भिन्न प्रकारचं. काही माणसं तर दुसरे दुखी म्हणून दुखी, दुसरे दुखी आहे ना म्हणून दुखी आहे. आणि काहींचं दुःख दुसऱ्याचं चांगलं चाललंय म्हणून सुद्धा काय तेही एक दुःखच आहे. प्रत्येकाच्या दुःखाची जी कारणं आहे ती भिन्न भिन्न प्रकारची आहे. पण बघा एक लक्षात ठेवा, मुळामध्ये आम्ही ज्याच्यामध्ये राहून सुखाची अपेक्षा करतो मुळात ती अपेक्षा चुकीची आहे. वास्तविक आपण राहतो कुठे? संसारामध्ये. आणि संसारामध्ये राहून अपेक्षा करतो कशाची? सुखाची. वैकुंठवासी जगन्नाथांना पवार एक वाक्य सांगायचे ते सांगतो. ते म्हणायचे, जीवरूपी स्त्रीचं लग्न संसार रूपी नवऱ्याबरोबर झालं.
जीवरूपी स्त्रीचं लग्न हे संसार रूपी नवऱ्याबरोबर झालं आणि हा संसार रूपी नवरा नपुसक आहे. आता मला एक सांगा, जर जीवरूपी स्त्रीचं लग्न जर संसार रूपी नवऱ्याबरोबर झाला असेल आणि हा संसार रूपी नवरा जर नपुसक असेल, मग तो जीवरूपी स्त्रीची इच्छा पूर्ण करू शकतो का? बस तसं झालंय. हे केलं म्हणजे सुख होईल, ते केलं म्हणजे सुख होईल. तुम्ही कितीही प्रयत्न करत राहा, ह्या संसारामध्ये सुखाची वस्तू तुम्हाला प्राप्त होणार. सुखाचा विचार नाही सुखाचा विचार नाही प्रमाण दिलं, समर्पक प्रमाण दिलं. सुखाचा विचार नाही होते आणि आम्ही नित्य अपेक्षा करतो. वास्तविक दुःख बांधवडी आहे हा संसार. मूळ दुःखाचं कारणच संसार आहे. तसेच संसाराचे दोन अर्थ करता येतात, लक्षात ठेवा. संसार या शब्दाचा अर्थ होतो पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शैलीय संसारे. हा एक संसार आहे. कोणता? जन्माला येणं आणि मरण, याचं नाव आहे संसार. आपणही जो संसार करतो हा भातुकलीचा खेळ आहे. लहान मुलं काय करतात? मातीची भांडी करतात, मातीच्या भांड्याबरोबर खेळतात. जोपर्यंत खेळायचा आहे तोपर्यंत खेळतात. खेळ संपला, खेळ तसाच राहतो, खेळकडे जातो. आज तुम्ही आम्ही एखाद्याला विचारा तुमच्या संसाराचं काय, ते म्हणजे आमचा संसार झाला. एक लक्षात ठेवा बरं का, आतापर्यंत संसार कोणाचा झाला नाही, सध्या कोणी करत नाही आणि भविष्यात कोणाचा होणार नाही. त्याचंच तर नाव संसार आहे. बघा, संसार हा चिर तरुण आहे. संसार कसा आहे? चिर तरुण आहे तो. बघा, आपले वाड वडील संसार करत होते, संसार करता करता गेले. संसार तसाच आहे. तुम्ही आम्ही संसार करतो, एक ना एक दिवस आपण जाऊ संसार, आणि पुढे येणारे सुद्धा संसार करतील, ते सुद्धा संसार करून जातील आणि संसार मात्र तसाच राहणार आहे. तो चिर तरुण आहे. संसाराच्या ठिकाणी पूर्णत्व नाहीये. पूर्ण होतो त्याला परमार्थ म्हणा. म्हणून तुकोबारांचे प्रमाण आहे बघा, करावी तातडी परमार्थ. जिथं घाई करायला पाहिजे ते आपण निवांत करतो, आणि जे निवांत करायला पाहिजे तिथं आपण काय करतोय? घाई करतोय. लक्षात ठेवा, थोडा याच्यामध्ये बदल करणं गरजेचं. माझा विषय फक्त इथपर्यंत मर्यादित होता. करीत असलेल्या संसारामध्ये सुख नावाची वस्तू प्राप्त होणार नाही. फक्त या संसारामध्ये सुखाचा भास मात्र होतो. भास होतो बरं का, लक्षात ठेवा. आपल्याला सुखाचा काय होतो? भास होतो. आणि बऱ्याचशा वेळेस व्याकरणामध्ये अशा काही गोष्टी आहे ज्या वस्तू नाही त्याचा नेहमी मनुष्याला काय होतो? भास होतो. भूत नावाची वस्तू कोणी पाहिली का? पण त्याचा काय होतो आपल्याला? हा, त्याचा भास होतो. व्याकरणामध्ये तुकोबारांचा एक अभंग, रजो सर्पाकार भासीले जगदंब. एक लक्षात ठेवा, रजो सर्पाकार. रजो सर्पाकार म्हणजे दोरीवर सर्प. एक दोरीवर सर्प आलेला आहे. दोरीवर सर्प म्हणजे जी वस्तू नाही त्याचा मनुष्याला काय होतो? भास होतो. बघा, आता आपल्या परिसरामध्ये हा जो परिसर आहे हा माता गंगेच्या कृपा आशीर्वादाने सुजलाम सुफलाम असा परिसर आहे. पण तुम्ही खाली शिन्नर भागामध्ये जर तिकडे गेले तर जमिनी भरपूर असतात, पण पाऊस कमी असल्यामुळे त्या जमिनी ओसाड पडतात. तर त्या जमिनी पावसाळ्यातही पिकत नाही, अशी परिस्थिती होते. आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये त्या जमिनीकडे जर बघितलं ती जमीन भेगाडते, उलती ती जमीन.
आणि सूर्याने प्रखर तेज ओकलेलं राहतं. तुम्ही आत्ताच्या कालावधीमध्ये जाऊन बघा, तुम्ही शिन्नर भागामध्ये दिवसा 12 वाजता त्या जमिनीकडे जर बघितलं तर त्या जमिनीतून काय निघतात? वाफा म्हणा, झळाया म्हणा, शास्त्र म्हणतं ते मृगजळ निघतंय. काय दिसतं? ते मृगजळ. पण एक हरिण पाणी पिण्याकरता त्या सरोवराच्या जवळ गेलं, त्याचे 2 पाय त्या सरोवरात गेले, छोटस पाणी होतं, पाणी खराब झालं. दिवसा 12 वाजता त्या हरणाने समोर बघितलं आणि त्याला मृगजळ दिसलं. काय दिसलं त्याला? मृगजळ. मला एक सांगा, मृगजळ कशासारखं दिसतं? पाण्यासारखं. कशासारखं दिसतंय ते? पाण्यासारखं. पाण्यासारखं दिसतं की पाणी असतं? ते फक्त पाण्यासारखं दिसतं, वास्तविक ते पाणी नाही. तुकोबराचा एक अभंग आहे, मृगजळाची नदी दुरून देखावी, मृगजळाची नदी दुरून देखावी, मृगजळाची नदी दुरून देखावी, गंगा उदक व्हावी तैशा परी, गंगा उदक व्हावी तैशा परी, गंगा उदक व्हावी तैशा परी. मृगजळाचं पाणी लांबून पाहता येतं, जवळ जाऊन त्याची ओंजळ गंगेच्या पाण्यासारखी भरता येत नाही. पण त्या हरणानं बघितलं, हे खराब पाणी पिण्यापेक्षा ते पिऊ ना, असलेलं का नसलेलं? नसलेलाचाच त्याला काय झाला? भास झाला. जी वस्तू नाही त्याचा नेहमी मनुष्याला भास होतो. बघा, एक शेतकरी रानात चालले होते. एक शेतकरी रानामध्ये चालला होता. उन्हाळ्याचे दिवस होते, वेळ रात्रीची 9-10चा टाइम होता आणि चांदणी रात्र पडलेली होती. आणि त्या चांदणी रात्रीच्या प्रकाशामध्ये तो हळूहळू हळूहळू मार्गक्रमण करत असताना, चालत असताना त्याच्या जाण्याच्या रस्त्यावरती एवढी एवढी दोरी म्हणा, चराट म्हणा, कासरा म्हणा, असं आडवं तिडवं पडलेलं होतं. त्याच्या जाण्याच्या रस्त्यावरती आडवं तिडवं पडलेलं होतं. तो जवळ गेला आणि दचकला आणि मागेच फिरला. त्याला काय वाटलं? आपण सांगितलं ना दोरी ती. बघा, मी तुम्हाला आता प्रारंभाला काय सांगितलं? दोरी. आणि तुम्हाला काय वाटलं? बस यालाच म्हणायचं दोरीवर सर्प. जी वस्तू नाही त्याचा मनुष्याला नेहमी काय होतो? भास होतो. अशा बऱ्याचशा व्याकरणामध्ये बऱ्याचशा गोष्टी सांगता येतील. चला, माझा विषय, त्या हरणानं बघितलं, हे खराब पाणी पिण्यापेक्षा ते पिऊ. बऱ्याचशा वेळेस वक्ता श्रोत्याला भ्रमित करता येतं. बरं का, लक्षात ठेवा, श्रोत्याला सहज भ्रमित करता येतं, फक्त ते वक्त्यावरती अवलंबून असतं. समाज जिकडं न्यायचा तिकडं भरकटत नेता येतो. हा, लक्षात ठेवा, समाजाचं वक्ता सहज भ्रमित करतो श्रोत्यांना. बघा, आता माझ्या विषयात नाही, पण सहज आठवलं मला 2-3 दिवसापूर्वी एका लहान मुलाने मला फसवलं, म्हणून ते सांगतो तुम्हाला. काय झालं? आता ज्या गोष्टीने त्याचा भास होतो मनुष्याला नेहमी, हा विषय होता. तर मनातलं सुद्धा त्या शब्दकोड्यामध्ये एक शब्द येतो बघा, मनकवडा. मनकवडा म्हणजे दुसऱ्याच्या मनातलं ओळखणारा, त्याला काय म्हणायचं? मनकवडा. काय झालं? आता तुमच्या मनात काय चाललं ते सुद्धा मी ओळखू शकतो. काय चाललंय आपण उदाहरणाने सिद्ध करण्याचा प्रयत्न करू. आता बसलेल्यापैकी तुम्ही सर्वांनी ज्यांना ज्यांना गणित येत आहे त्यांनी आपण एक गणित करू, खेळीमेळीच्या वातावरणाने. आणि गणित तुम्ही एक मनामध्ये संख्या धरा, तर ती संख्या मला सांगायची नाही. तुम्ही जी संख्या धराल ती संख्या मला सांगायची नाही, फक्त तुम्ही मनामध्ये संख्या धरा. धरली का? त्यामुळे काही होतं म्हणा जा ना. धरली ना तुम्ही. मग आता ती जी संख्या धरली त्याच्या डबल करा, त्याची डबल करा. केली. आता त्या संख्येमध्ये 25 घाला. माझी घातले का 25 त्याच्यामध्ये? आता जेवढी संख्या झाली त्यातून अर्धी काढून टाका. जेवढी संख्या झाली ना त्याच्यातून अर्धी काढून टाका. काढली का? बर, आता जी पहिली धरली होती तुम्ही ती पण त्याच्यातून काढून टाका. काढली. 12.5 राहिले काय? राहिले काय? महाराज मी मनातलं जाणता येतं फार सोपं. त्याचं सूत्र फार सोपं आहे ना त्याचं.
त्याचं सूत्र फार सोपं आहे. आता ते कीर्तन संपल्यानंतर समजा ते कीर्तनातला विषय येतो. मनातलं सुद्धा ओळखता येत. चला मन कवडा हा विषय आपल्याकडे होता. जी वस्तू नाही त्याचा मनुष्याला नेहमी काय होतो, भास होतो. त्याने खरं पाणी सोडलं तो म्हणे हे खराब पाणी पिण्यापेक्षा ते पिऊ. असलेलं का नसलेलं? नसलेलं. मनुष्य नसलेल्याकच जातो. जे आहे त्याचा त्याग करतो. जे नाही तिकडं तो जातो. तिकडे गेल्यानंतर तो विचार करतो आता ते पाणी किती लांब राहिलंय. 10-15 पावलं गेलं की ते आलं. आता 10-15 पावलं ते चालत गेलं. आता मृगजळाचं पाणी तिथे राहिलं का? ते कुठे गेलं? पुढे गेलं. ते म्हणे आता कितीक राहिलं. 10-15 पावलं गेलं की ते आलं. असं करता करता सायंकाळ झाली. असं करता करता सायंकाळ झाली आणि मृगजळ नाहीस झालं. आणि मग हरणाला कळालं सायंकाळ झाली, मृगजळ नाहीस झालं. मग हरणाला कळालं हे खोटं आहे. कोणाला कळालं? हरणाला नाही, आपल्याला कळतं हे सगळं खोट आहे. नाही करता करा, किती काबड कष्ट करा, पण शेवटी काय सगळं खोट आहे. आपल्यालाही कळतं. पण केव्हा आयुष्याची सायंकाळ होते तेव्हा मग त्याला कळतं सगळं खोट आहे. आता वारी केली पाहिजे केव्हा? पायाला चालणं येणं बंद झालं तेव्हा. आता कीर्तनाला गेलं पाहिजे केव्हा? ऐकायला येणं बंद झालं तेव्हा. अरे तारुण्याचा उतरे भर आणि म्हातारपण बसे डोईवर. अरे आता किती परमार्थ करा काही करा तो कसा आहे व्यर्थ. आणि मला वाटतं तुकोबराचं एक प्रमाणे बघ. तुका म्हणे फिरे, तुका म्हणे फिरे, तुका म्हणे फिरे, तुका म्हणे फिरे. भवंडीने गमाजिरे, भवंडीने गमाजिरे, भवंडीने गमाजिरे, भवंडीने गमाजिरे, भवंडीने गमाजिरे. तुका म्हणे फिरे आणि भवंडीने दमजिरे. एकदा फिरून 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 दम जिरला का म्हणतो सगळं खोटे, फक्त एवढं एकच खरंय. आणि तुम्हाला सांगू जातो जगाच्या पाठीवर आता एवढं एकच खरंय. एवढं जर सोडलं ना मग बाकी काय खरं नाही. जगाच्या पाठीवर फक्त आता एवढं एकच खरंय. मग ते तिकडून फिरून येतंय आणि खऱ्या पाण्याजवळ पुन्हा येतं. म्हणून एक लक्षात ठेवा, ज्या संसाराची आम्ही संसारामध्ये राहून ज्या सुखाची आम्ही अपेक्षा करतो, संसारामध्ये सुख नावाची वस्तू नाही, सुखाचा भास होतो. आणि तुम्हाला सांगतो दुःखाचा जर विचार जर केला तर करीत असलेल्या प्रपंचामध्ये पावलं पावलावर दुःख आहे. बघा तुम्ही, प्रत्येकाचे एक दुःख नाही, प्रत्येकाचे दुःख भिन्न भिन्न प्रकारचे आहे. पावलं पावलावर दुःख आहे. आपल्याकडे एक वेदांताचा ग्रंथ आहे, चंद्रकांत नावाचा ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये एक चिंतनिका आलेली आहे, करीत असलेल्या प्रपंचामध्ये पावलं पावलावर दुःख कसं. तुम्हाला एवढं समजलं का मी पुढे अभंग जाणार आहे. एक राजा होता. राजा आता राजा श्रीमंत असते, सांगायची काही गरज आहे का? राजाच येतो, वैभव त्याच्या घरी, एक मुलगी आणि एक मुलगा त्याच्या वंशाला आहे. पण दोघंही उपवर झाले. मुलगाही उपवर झाला, मुलगी उपवर झाली. आणि सहज त्या मुलीच्या मनात आलं सगळं आयुष्य सुखात गेलं, सगळं आयुष्य आपलं सुखात गेलं. पण दुःख म्हणजे काय, कशाला म्हणतात दुःख? बरं, वडिलांच्या घरी किती दिवस राहिलं तर दुःख काय आपल्याला माहिती होणार नाही. कारण राजकन्याच्या दुःखाचा काय संबंध आहे? शेवटी राजकन्याने विचार केला आपल्याला अनुभव घ्यायचा आहे, तो दुःखाचा. अनुभव कशाचा घ्यायचा आहे? दुःखाचा. पण हे काम केलं तर दुःखाचा अनुभव घेण्याकरता घरातून पळून गेलं तर आपल्याला दुःखाचा अनुभव येईल. मनुष्याचा विनाश काळ जवळ आणारे आला का त्याला विपरीत बुद्धी सुचत असते. तो धर्म राजा महापुण्य रास, का दूत खेळी दुर्योधनास, लावणी कांता केली उपाधी, विनाश काली विपरीत बुद्धी. मनुष्याचा विनाश काळ जवळ आला का त्याला सहज काय होते, त्याला विपरीत बुद्धी त्याला सुचत असते. ऐका, ती राजकन्या घरात विचार करते आपल्याला अनुभव घ्यायचा आहे दुःखाचा, पण घरातून पळून गेलं तर. आणि राजकन्या घरातून पळून जाते. 500 किलोमीटर अंतरावर गेली, ज्या ठिकाणी भगवान शंकराचं मंदिर होतं त्या मंदिराच्या बाहेर एक जण बसलेला होता. ती त्याच्याजवळ जाते, त्याला सांगते तुम्ही मला तुमची पत्नी म्हणून स्वीकार करा. तो म्हणतो अरे तुला पत्नी म्हणून स्वीकार करायला काय हरकत नाही, पण मी कुठेही जातो काहीतरी काम करतो.
कुठे जातो काहीतरी खातो आणि कुठेही जाऊन राहतो, याचा अर्थ त्याच्याकडे काहीही. ती म्हणते तुमची जशी अवस्था असेल तशी मला मान्य आहे, फक्त तुम्ही मला पत्नी म्हणून स्वीकार करा. आता हिनं फारच आग्रह केल्यामुळे त्याच मंदिरामध्ये दोघांचं लग्न झालं. आता पूर्वीचा कालावधी आणि हिला अनुभव कशाचा घ्यायचा आहे? बस इथं अंडरलाईन करून ठेवा, तिला अनुभव घ्यायचा आहे दुःखाचा. तेवढं पटलं की मी महादृष्टांत संपवणार आहे. ऐका, तिला अनुभव घ्यायचा होता दुःखाचा. ज्याच्या बरोबर लग्न केलं तो होता आळशी. तो कसा होता? आळशी होता. आळशी संसारातही चालत नाही आणि परमार्थामध्ये त्याचा उपयोगच नाही. महाराज तो इतका आळशी होता, इतका आळशी होता. हे दोन आळश्यांचे दृष्टांत सांगितले जातात. पुरी धुडकोजीबा सांगायचे बरं का. हा धुडकोजीबा हा 40 गावकर पोहर यायचे, तर ते दृष्टांत सांगायचे. ते म्हणायचे दोन मित्र, दोघे आळशी. दोघे कसे होते? आळशीच होते. ते उन्हाळ्याचे दिवस होते आणि ते दुपारचं जेवण धरण रानामध्ये शेतामध्ये गेले आणि विश्रांती करण्याकरता झाडाखाली झोपले. पण ते झाड होतं जांभळीचं. झाड कशाचं होतं? ते जांभळीचं. ते जांभळीच्या झाडाखाली झोपले आणि वरतून एक जांभूळ पडलं, पण ते पडताना नाकाच्या नोटाच्या मध्ये पडलं. कुठे पडलं? ते नाकाच्या नोटाच्या मध्ये पडलं. आता तोंडापासून काय 2-5 किलोमीटरच्या अंतरावर आहे का? धक्का दिला तर ते तोंडात पडत आहे. पण तो शेजारच्या मित्राला विचारित होता, म्हणे रामभाऊ एवढं जांभूळ खाली लोट म्हणे. तो इतका तो काय म्हणे जांभूळ खाली लोट. तो म्हणे अरे 2 तासापासून कुत्र तोंड चाटतंय मी त्याला उचकत नाही. मी इतके आळशी. मला आशातला हा होता. मला तुम्हाला विरोध करून सांगायचा नाही, आशातला होता हा. या मुलीनं ज्याच्यावर लग्न केलं तो कसा होता? असा आळशी होता तो. आणि तो रोज निवांत झोपडीत बसून राहायचा आणि ती रोज प्रपंच चालवण्याकरता काहीतरी मिळून आणायची. नको नको प्रपंच झाला, कंटाळून गेली. बापाचं घर होतं तिथं दुःखच नाही, आता पतीचं घर इथं सुखच नाही. आणि हिला अनुभव कशाचा घ्यायचा आहे? बस इथं ध्यानात ठेवा, सिद्धांताकडे लक्षात ठेवायचं, दृष्टांतात रमण व्हायचं नाही. तिला अनुभव घ्यायचा दुःखाचा. तिला एक मुलगा झाला आणि तो मुलगा वेळ कमी असल्यामुळे 2 वर्षाचा झाला. दृष्टांत मोठा असल्यामुळे आणि कीर्तनामध्ये लवकर सगळं होतं बरं का, लगेच लक्षात ठेवा. तो मुलगा झाला आणि तो मुलगा 2 वर्षाचा झाला. तिला पुन्हा दिवस गेले, पुन्हा तिचे 9 महिने 9 दिवस तिचे लोटले आणि तिनं पतीला सांगितलं आता जर माझं बालनपण जर या ठिकाणी जर झालं ना, निश्चित मी मेल्याशिवाय राहणार नाही. एक बापाचं घरी तिथं दुःखच नाही, पतीचं घरी तर सुखच नाही. काय करा, मला माझ्या वडिलांकडे नेऊन घाला. तो म्हणे तिकडं तर तिकडं. आळशीच होता तो. तो म्हणे तिकडं तर तिकडं. कपड्याचं गाठोडं तिनं डोक्यावर घेतलं आणि 2 वर्षाचं बाळ त्यानं कडेवर घेतलं. जो दिवस त्याने जाण्याचा निश्चित केला तो दिवस होता अमावस्येचा. बघा पूर्वीचा प्रवास, पायी प्रवास. झोपडीच्या बाहेर पाय ठेवला, मुसळधार पाणी सुरू झाला. धो पाऊस सुरू झाला. आता पूर्वीचा प्रवास पायी प्रवास, जंगलातला प्रवास. अशा ठिकाणी अंधार झालं, 4ही बाजूला त्यांना 10-10 किलोमीटर अंतरावर गावच नाही. सहज कल्पना करा, हिचे 9 महिने 9 दिवस तिचे भरलेले. वेळ रात्री 12ची, अमावस्याची रात्र आहे. कालोख पसरलाय, मुसळधार पाऊस चालू आहे, तो थांबायला तयार नाही. आणि अशा अवस्थेत तिच्या बाळणपणाच्या वेदना सुरू झाल्या. आणि तिनं पतीला सांगितलं आता मला चालणं शक्य नाही. आजूबाजूला कोणी एखादी बाळणपण करणारी स्त्री असेल ना, तिला तुम्ही घेऊन या. पतीनं काय केलं, कपड्याचं गाठोडं तिच्या उशाला दिलं. 2 वर्षाचं बाळ काही अंतरावरती ठेवलं आणि तो पती बाळणपण करणाऱ्या स्त्रीला आणण्याकरता निघून जातो. कल्पना करा, मुसळधार पाऊस तर थांबायला तयार नाही. अमावस्याची रात्र आहे, कालोख पसरलेला आहे. पती गेले, ते अजून येत नाही. बाळणपणाच्या वेदना चालू, मुसळधार पाऊस चालू, तो थांबायला तयार नाही. 2 वर्षाचं बाळ उशाशी रडते. त्या बाळाला ती जवळ बोलवते, ते बाळ तिच्यापर्यंत येत नाही आणि बाळापर्यंत जाण्याची तिच्यात शक्ती नाही. अशा अवस्थेत त्या भर पावसामध्ये तिचं बाळणपण झालं. तिला एक मुलगा झाला. तिला पहिलाही मुलगा, आता सुद्धा काय झाला तिला? ती म्हणे काय भाग्य माझं, मला पहिलाही मुलगा झाला, मला आत्ता पण मला मुलगा झाला. पण तिने विचार केला, आपण पतीची वाट जर इथं पाहत बसलो, थोड्याच वेळानं वनचर येतील आणि माझ्या बाळांना खातील. ही बाळ जर वाचवायची असेल तर आपण इथून निघून गेलं पाहिजे. तिनं नुकतं झालेलं बाळ कपड्यामध्ये गुंडाळलं, छातीला लावलं. 2 वर्षाच्या बाळापर्यंत येते, त्या बाळाच्या हाताला धरते. त्याला त्या कालोखामध्ये रात्रीच्या वेळेस मुसळधार पावसामध्ये चालता येत नाही आणि त्या स्त्रीला त्याला उचलून घेता येत नाही. मुसळधार पावसाने तो थांबायला तयार नाही. पतीची वाट कुठपर्यंत पाहू? मुलं जर वाचवायची असेल तर पतीची वाट न पाहता आपण निघून गेलं पाहिजे.
त्या रात्रीच्या वेळेस काळोखामध्ये ती स्त्री प्रवास करू लागली. चालता चालता नवऱ्याचं प्रेत तिच्या पायाला लागले. त्याला सर्पदंश झालेला होता, तो जागीच गतप्राण झालेला होता. तिनं विचार केला पतीची विल्हेवाट करण्याकरता इथं थांबावं तर मुलं जातात आणि मुलं सांभाळावं तर पतिव्रता धर्म जातो. काय करावं? कशी तरी त्या स्त्रीनं त्या रात्रीच्या वेळेस त्या पतीची विल्हेवाट लावली. रात्रभर तिनं प्रवास केला. रात्रभर प्रवास केला आणि पहाटचा टाइम झाला आणि पाऊस थोडा शांत झाला. आडवी एक नदी होती. नदीच्या पलीकडे तिला जायचं होतं. तिने विचार केला माझं नुकतं झालेलं बाळ मी पहिल्यांदा त्या कडेला ठेवून येते, नंतर 2 वर्षाच्या बाळाला घेण्याकरता मी पुन्हा येईल. म्हणून नुकतं झालेलं बाळ पाठीला बांधलं. पोहत 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 नदीच्या त्या कडेला जाते आणि कपडा आतरून तिने त्या ठिकाणी ते बाळ झोपवलं. नदीच्या पुन्हा मध्यभागी येते. दुसऱ्या बाळाला घेण्याकरता निघाली. नदीच्या मध्यभागावरती आली आणि सहज तिच्या मनात आलं आता माझं नुकतं झालेलं बाळ आता कसं झोपलं असेल. आई होती ती. रात्रीच तिने एका बाळाला जन्म दिलाय. त्या बाळाकडे तिचं लक्ष जाणं साहजिक आहे. त्याच नदीच्या पात्रामध्ये उभी राहून त्या नुकत्या झालेल्या बाळाकडे ती पाहू लागली तर तिथं बैरू ससाना आलेला आणि बैरू ससानाने दोन्ही हाताची नख त्या बाळाच्या पोटात घातलेली. त्या पोटातून ती आतडे कातडे ओढायला सुरुवात केली. डोळ्यात बोट घातली, ती बुबडं बाहेर काढली. त्या स्त्रीनं बघितलं या बैरू ससानाने माझ्या नुकत्या झालेल्या बाळाची व्यथा काय केली. म्हणून ती त्याला हाकलू लागली, हुसकू लागली. हाताची क्रिया असे केल्यामुळे मागे 2 वर्षाचं बाळ विचार करते माझी आई मला तिकडे बोलवते. त्यांनी पाण्यात उडी टाकून त्या स्त्रीनं बघितलं हेही गेलं तेही गेलं. बेशुद्ध अवस्थेमध्ये ती स्त्री त्या नदीच्या पात्रामध्ये पडली. काही अंतरावरती ती वाहून गेली. या बगल कथा नाही बरं का, चंद्रकांत नावाच्या ग्रंथामध्ये आलेल्या चिंतनिक आहेत. ती वाहून गेली त्या पाण्यामध्ये. अचानक ती एका गावाच्या कडेला लागली, शुद्धीवर आली. आजूबाजूला पाहू लागली. ती विचार करते कोणाकरता जगायचं, कशाकरता जगायचं. पती गेले, 2 मुलं गेले, आता कोणाकरता जगायचं. म्हणून ती आजूबाजूला पाहू लागली तर तिला ओळखीचे चिन्ह दिसले. चंद्रकांत नावाच्या ग्रंथामध्ये असं म्हणतात ती अशा गावाच्या कडेला लागली ज्या गावातून ती पळून गेली होती. त्या शुद्धीवर आली. आजूबाजूला बघितलं तर ओळखीचं दिसलं गाव. ती म्हणते योगायोगाने का होईना पण माहेरात आलो ना. भावाची भेट घेऊन आई वडिलांचं दर्शन घेऊन पुन्हा आधी या पाण्यामध्ये विसर्जन करू, संपून टाकू. म्हणून त्याच महालाच्या दिशेने निघाली तर समोरून 4-5 सेवक येत होते. म्हणजे ताईसाहेब आम्ही तर तुमचा शोध घेण्याकरता निघालो होतो. म्हणे कशा करता. म्हणे रात्री मुसळधार पावसामध्ये तुमच्या वडिलांच्या महालावर वीज पडली आणि विजाच्या तडाख्यात तुमची आई वडील आणि भाऊ तिघही गतप्राण झालेले आहे. आता माझा दृष्टांत याचा सिद्धांत असा मला एक सांगा ह्या स्त्रीच्या जीवनामध्ये किती दुःख आहे. ज्याप्रमाणे ह्या स्त्रीच्या जीवनामध्ये पावली दुःख तसं तुम्ही आम्ही करीत असलेल्या प्रपंचामध्ये पावलावर दुःख आहे. पण माणसाला भेटली का पहिला प्रश्न करता काहो काय चाललंय तुमचं. तो समोरचा व्यक्ती सहज म्हणतो काही नाही आनंदात चाललंय. मग काय आनंद आहे जीवनामध्ये. आनंदाची व्याख्या तर कशी की आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाचे नुसता आनंदच आनंद ओसंडून वाहत असतो. आणि मला असं वाटतं आपल्या जीवनातील आनंद हा आनंद म्हणेपर्यंत सुद्धा टिकत नाही. हा आपला आनंद आहे. लक्षात ठेवा. तुम्ही म्हणाल महाराज 25 वर्ष झाले रौप्य महोत्सव वर्ष आहे आणि या 25व्या रौप्य महोत्सवाच्या वर्षी सुद्धा तुम्ही आम्हाला दुःख सांगत असला तर दुःख नका सांगू. एक तर कोरोनामध्ये भरपूर दुःख भोगलेले आहे. आता दुःख नका सांगू. त्या दुःखावर मात करण्याकरता काही उपाय नाही का. तुकोबाराय म्हणतात तुम्हाला जर त्या दुःखावर मात करायची असेल आणि सुख प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्याला एकच उपाय आहे. काय उपाय आहे तुकोबाराय तोच उपाय आज घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. गायनाचे वाईट वाणी